हॅलो, मी कोमल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी। तर चला पाहूयात कशी बनवायची ती। इथे मी पावभाजीसाठी भाज्या कट करून घेतल्या आहेत। तर काय काय घेतले सांगते। अर्धा बीट घेतलाय, बीटाने कलर छान येतो भाजीला त्याच्यासाठी। वाटाणे घेतलेत, 2 छोटे छोटे टोमॅटो कट करून घेतलेत, थोडासा फ्लावर घेतलाय आणि एक मोठा बटाटा कट करून घेतलाय। तर या सगळ्या भाज्या आपण कुकरला शिट्ट्या मारून घेणार आहोत। तर इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। तर यात आपण घालूया आता जिरे, जिरे तडतडले की यात कट केलेल्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकायच्या। कुकरमध्ये सगळ्या भाज्या टाकून घेतल्या, मिक्स करायच्या ह्या सगळ्या। एक चमचा मीठ घालायचं, आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा। मसाला मिक्स करून घेतला की यात पाणी घालायचं। 2 ग्लास पाणी घातलेलं आहे मी। याला आपण 3 ते 4 शिट्ट्या, एक शिट्टी फुल गॅसवर घ्यायची आणि 2 ते 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर करायच्या, म्हणजे भाज्या छान मऊसूत शिजल्या पाहिजेत। भाज्या छान मऊसूत शिजल्या आहेत। तर याला आपण मॅश करून घेऊया। पळीने चांगलं घोटून घेतलं मी, तुम्ही स्मॅशरनी छान मॅश करून घेऊ शकता भाज्या। जास्त पण बारीक नाही करायचं, मध्ये मध्ये तोंडात असं ते फ्लावर बटाटा थोडंसं आलं पाहिजे। त्यानंतर कटिंग करून घेतलं मी हे 3 कांदे घेतलेत, बारीक चॉप करून घ्यायचे, 2 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची आहे। जितकं बारीक कट करता येईल तेवढ्या बारीक कट करायच्या ह्या भाज्या। तडक्यासाठी बटर घेतलं मी इथं, लाल तिखट आणि पावभाजी मसाला आणि अद्रक लसूण। कढईत 1 चमचा तेल गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये बटर घातलं। बटर टाकलं की लगेच त्यात शिमला मिर्च कट केलेली आहे ती टाकायची, म्हणजे त्यात फ्लेवर छान उतरतो त्याचा। मिक्स करून घ्यायचं छान आणि 3 ते 4 मिनटं चांगलं परतवून द्यायचं याला मीडियम गॅसवरती। शिमला मिर्च परतली की मग यात कांदा टाकायचा। कांद्याला चांगला गुलाबी रंग येऊ द्यायचा। कांदा गुलाबी रंगापर्यंत असा भाजला की मग यात अद्रक लसूण पेस्ट टाकायची। हे छान मिक्स करून घ्यायचं, 2 मिनटं हे छान परतवून घ्यायचं। अद्रक लसूण त्याचा कच्चेपणा सगळा गेला, छान परतलं की मग यात टोमॅटो घालायचे। टोमॅटो टाकलं की थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतो, मऊ होईल म्हणून त्याच्यासाठी त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं टोमॅटो, म्हणजे मऊसूत होऊन जातो, छान शिजला जातो। हे पहा असं झालंय। आता यात टाकायचे सुके मसाले, म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडर जी आपण घेतली ती टाकायची। त्यानंतर यात टाकला पावभाजी मसाला। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग यात आपण जे भाज्या शिजवलेल्या होत्या त्या घालायच्या। हे जास्त थिकनेस याचा, आता यात पाणी टाकून आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी करायची। पावभाजी जास्त घट्टही चांगली लागत नाही। हे पहा असं झाली आहे। थोडंसं घोटून घेतलं परत मी। अशी कन्सिस्टन्सी ठेवायची। कलर आहे, बीटरूटमुळं कलरही छान येतो। वरून कोथिंबीर घातली थोडीशी।
आणि बटर. आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून द्यायचं. वाव, इतका छान वास येत होता ना याचा. छान झाली पावभाजी एकदम. कलर पण छान आलाय. बीटरूटामुळं त्याला कुठलाही असा कलर घालायची गरज नाही. ओरिजिनल कलर येतो छान त्याचा. त्यानंतर तव्यावरती पाव शेकून घेतले, बटर टाकलं थोडंसं, टाकायची त्याच्यात थोडीशी, आणि थोडीशी पावभाजी टाकायची आणि त्याच्यावरती पावाला कट मारून पाव छान शेकून घ्यायचे. दोन्ही साईडनी पाव छान भाजून घ्यायचे. वाव, किती छान दिसते पहा आपली पावभाजी. आणि टेस्टलाही एकदम एक नंबर झाली आहे. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.